नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय लॉकडाऊन आणि मानसिक स्वास्थ्य या विषयावरती, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार, थँक्यू. या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता, मॅडमना थेट प्रश्न विचारू शकता. तुमच्या ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील, तुम्ही आता त्यांना थेट विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 02266843333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. कोरोना आणि कोरोना पॅन्डेमिक यामधून आपण सगळेजण चाललोय, अख्खं जग चाललंय. या जसा तो कोरोना हेवी आहे किंवा ज्या पद्धतीने तो संसर्ग होतोय, त्याही पेक्षा जास्त जर कुठला त्रास होत असेल तर तो मानसिक स्वास्थ्याचा. त्याला अनेक कारणं आहेत. व्यवसाय बंद आहेत, नोकऱ्या अनेकांच्या गेलेल्या आहेत, आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत, अनेक गोष्टींची एक सरमिसळ झाली आहे. आणि दुसरीकडे एक अजाणता असा आजार ज्याच्याबद्दल काहीच माहीत नाही, त्यामुळे ते एक वेगळं प्रेशर. त्यामुळे अशा सगळ्या एका मानसिक याच्यामधून लोक चालली आहेत. तर त्यांच्यासाठी आत्ता शास्त्राच्या आधारातून आपल्याला काय सांगता येईल? बघा, कसं आहे, तर तुम्ही जे काही म्हणता आहात अगदी खरं आहे की सध्या आपण वाईट परिस्थितीत जातो आहोत. एक न जाणता आजार आपल्या समोर आहे. आर्थिक परिस्थिती वगैरे सगळं मान्य आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीची आपल्याला चिंता असू शकते. पण मानसिकतेत आत्ता लोकांच्या निगेटिव्हिटी ही फार जास्त प्रमाणात आहेत. म्हणजे अशी लोक की जी म्हणतात की आम्ही कुठल्याही परिस्थितीचा सामना करू शकत होतो, काही झालं आयुष्यात तरीही चिंता होत नव्हती, त्यांना सुद्धा आत्ता मानसिक त्रास होतात आहे. म्हणजे आमच्या कार्ल्याच्या क्लिनिकमध्ये तर खूप लोक येतात आहे. याच्यात आपल्याला महत्त्वाचं काय समजून घेण्याची गरज आहे, म्हणून शब्द काय टाकला, लॉकडाऊन. कसं असतं, आपण जेव्हा एक मनुष्य किंवा कुठलाही प्राणी जेव्हा या जगात जन्म घेतो तेव्हा त्याचा निसर्गाबरोबरचा संबंध खूप महत्त्वाचा असतो. तसंच आपण सगळे सोशल असतो. म्हणजे आपण म्हणतो ना की आता मनुष्य हे आपण म्हणतो की सामाजिक प्राणी आहे किंवा सोशल बिईंग आहे. तर आपल्याला निसर्गाबरोबर आपलं होणारं इंटरॅक्शन जे असतं ते खूप महत्त्वाचं असतं. जसं आपण म्हणतो मेरे हिस्से की जमीन, तसे आपण पाचवी महाभूताचा जर का विचार केला तर माझ्या हिस्स्याचं पाणी पण मला लागतं, माझ्या हिस्स्याचं आकाश पण मला लागतं, माझ्या हिस्स्याचं वारं पण मला लागतं. सध्या काय झालेली आहे परिस्थिती लॉकडाऊनमुळे की माणसाला जी या सगळ्या निसर्गाशी डायरेक्ट आपलं कॉन्टॅक्ट जो होता तोच संपलेला आहे. म्हणजे माझे बरेचसे पेशंट्स आहेत, ते म्हणतात की अहो 2 रूमच्या फ्लॅटमध्ये आम्ही 4 जण गेले 4 महिने बंद आहोत, खालती सुद्धा आमची सोसायटी उतरू देत नाही, आणि त्या सगळ्यातनं मला अवसाद आलेला आहे. म्हणजे घरच्या लोकांवरती प्रेम नाही असं नाही, वर्क फ्रॉम होम माझं चालू आहे, पैसा पण मला सगळा मिळतो आहे, सगळं आहे, लोकांशी व्हॉट्सॲपवरती गप्पा पण होतात आहे. तर असं वाटतं की सोशली मी कनेक्टेड पण आहे, पण तरीही माझं असं आतमधनं काहीतरी मला सगळं चुकल्यासारखं वाटतंय. म्हणून आयुर्वेदाचा याच्यामध्ये आपल्याला का विचार करावा लागतो, कारण की आयुर्वेद शास्त्राचा सगळ्यात महत्त्वाचा बेसच आहे त्या निसर्गाशी जुळणं. म्हणजे त्या निसर्गाबरोबर आपण कसे एकत्र आहोत, पिंडी ते ब्रह्मांडी, हे सगळं जेव्हा आपण सांगतो आहोत तेव्हा ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की त्या निसर्गाहून लांब राहून कुठल्या तरी कॉन्क्रीटच्या बिल्डिंगमध्ये मी सेफ आहे आणि इथे मला कोणीतरी घराच्या बाहेर अन्न पोचवून गेलं आणि मी कमवत राहिलो आणि खात राहिलो तर मी जगू शकीन, ही चुकीची भावना जी काही आपल्या मनामध्ये कदाचित येऊ शकेल ती करेक्ट नाही आहे, हे आपल्याला मानसिक त्रासातनं दिसतंय. आणि हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की बाबा आपल्याला निसर्गाशी जेवढं आपण आपलं तारतम्य व्यवस्थित राहील तेवढं याच्यामध्ये चुका ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यात कमी होतील. आज आपण कसेही वागत राहिलो, बेफाम आपण चुका करत राहिलो आहोत निसर्गाबरोबर, कुठेतरी आपण जंगलं कापली, कुठेतरी आपण पाणी अडवलं, कुठेतरी आपण हवा नाही काही नाही तरीसुद्धा आपण वर बिल्डिंग्स नेत राहिलो आहोत. तर आपल्याला जाणवत नाही की आज जे तळमजल्यावरती मिळणारी जी ऑक्सिजन आहे किंवा तळमजल्यावरती राहणारं जे वास्तव्य आहे ते 20व्या 25व्या मजल्यावरती होणार नाही. तेवढी माझी पृथ्वी, तेवढं माझं आकाश, तेवढी माझं हवा जी आहे ती कमी होणार आहे, आपल्याला समजणं त्याच्यातनं खरं भाग आहे. आणि त्यातूनही मग वागण्यातल्या चुका. म्हणजे कसं आहे की आयुर्वेदातला दुसरा जो महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की आपल्याला फक्त शारीरिक स्वास्थ्य नव्हे, आपल्याला मानसिक आणि आत्मिक स्वास्थ्य सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर मानसिकता कशी की आज माझी वागणूक कशी आहे, विचार करण्याची पद्धत कशी आहे, आणि आत्मिक स्वास्थ्य आपण ज्याला म्हणतो आहोत तिथे अध्यात्माची जोड येते. अध्यात्म म्हणजे काय, देवाचं फक्त करत राहणं नव्हे, पण आज समोरच्याचं दुःख जाणून घेणं. तुम्हाला त्याच्याकरता काही मदत करता आली नाही आली त्याच्याने काही फरक नाही पडत, पण निदान समोरच्याचं दुःख जाणून घेऊन तुमच्या मनात त्याच्याकरता करुणा जरी उत्पन्न झाली, तुम्ही त्याला
मानसिकता तरी तुमची सपोर्टिव्ह झाली, अगदी डायरेक्ट जाऊन तुम्हाला काही पैशाचा किंवा कुठला जो काही त्रास असेल त्याच्यात सपोर्ट नाही करता आलं, तर हे तुमचं आत्मिक स्वास्थ्य दाखवतं. तुम्हाला गाडी पार्क करायला जागा दिसते की बाबा 2 गाड्यांची आहे आणि मी व्यवस्थित माझी गाडी एका पार्किंगमध्ये लावली, म्हणजे दुसऱ्या गाडीला पार्किंगला जागा उरावी, तो विचार न करता तुम्ही जर का नुसती गाडी पटकन लावून गेला आणि दुसऱ्या गाडीची जागा तिथे उरली नाही, तर येणारा जो व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये ही चिडचिड नक्की होते की अरे ह्यानी जर का नीट गाडी लावली असती तर माझी गाडी इथे नसती का बसली. तुम्ही आत्मिक संतुलन जे होतं लोकांमध्ये, समाजामध्ये असलेलं, ते अशा छोट्या छोट्या गोष्टीने आपण बिघडवत राहतो. कारण की काय, आपलाच आत्मा दुसऱ्याचा विचार करू शकत नाही. त्यामुळे आयुर्वेद शास्त्र आहे ना, हे खूप सखोल विचार करणारं शास्त्र आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला पॅन्डेमिक आला, आपण मास्क लावले, सगळं केलं, आपण हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे आजार शोधण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती काय इलाज आपण करू शकतोय आजाराच्या सिम्पटम्सवरती हे आपण शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्या आयुष्यातलं बॅलन्स जे आहे ते आपण घालवून बसलो. आणि हे बॅलन्स आणण्याकरता मला वाटतं जास्त महत्त्व आहे. म्हणजे हा ॲप्रोच जर का तुम्ही ठेवला तर तुम्हाला उत्तर मिळेल, आणि हा ॲप्रोच जर का नाही ठेवला गेला तर उत्तर मिळणं जे आहे ते फार अवघड असतं. नक्कीच मॅडम, आता जसं तुम्ही मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलता, आपल्या समाजातली जी एक प्रवृत्ती असते असं आपण म्हणू की कोणताही आजार जेव्हा आपल्याला होतो तेव्हा ते कुठल्या तरी एका पॅथीचं औषध जाऊन घेतात. पण मानसिक स्वास्थ्य याचा विचार फार मोठ्या प्रगल्भतेनं आपल्या समाजामध्ये होतोच असं नाही. त्याच्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून किंवा ही जी काही रसायनं आपण आता पाहतोय याचा जो परिणाम आहे हा आरोग्यावर तर होणारच आहे, शरीरावरती होणारच आहे, पण तो मनावरती व्हावा म्हणून काय करता येईल? आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण रसायनं, तर आपण मागेही 2-3 एपिसोड जे झाले त्याच्यामध्ये आपण चर्चा केलेलीच आहे की या आजाराशी भांडण्याकरता आपण शरीराची शक्ती कशी वाढवू शकतो. तसंच मानसिक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं आहे ते म्हणजे संगीत आणि मेडिटेशन करणं. तर चांगल्या प्रकारचं स्वास्थ्य संगीत ऐकणं हे खरं खूप महत्त्वाचं असतं, ज्याने आपली मानसिकता जी आहे ती पॉझिटिव्ह होते. आता ह्याच्यामध्ये आपण डॉक्टर श्री बालाजी तांब्यांचं योगनिद्रा वगैरे सारख्या सीडीजचा विचार केला, स्पिरिट ऑफ हार्मनी सारख्या हिलिंग म्युझिकचा विचार केला, तर हे आपल्याला नियमित जर का ऐकण्यामध्ये आपल्याला राहिलं तर आपल्याला न कळत पॉझिटिव्हिटी जी आहे ना ती आपल्यामध्ये वाढताना दिसते. आणि लोक बरेचसे कारल्यातनं एकदा थेरपी करून गेल्यावरती म्हणतात की माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच संपूर्णपणे बदलला. तर तुम्ही विचार करा की याच्यापैकी जर का स्वास्थ्य संगीत कुठलंही तुमच्या ऐकण्यामध्ये असलं तर ऑटोमॅटिकली मानसिक स्वास्थ्य जे आहे ते तुमचं सुधारण्यात तुम्हाला मदत मिळतेच. तसंच रात्री झोपताना सुद्धा म्हणजे वेळेचा विचार जो आहे तो आपण नक्कीच केला पाहिजे. म्हणजे आपण जितक्या वेळेत झोपू तेवढं आपल्याला कुठलंही वातवृद्धी जी आहे ती त्रास देत नाही. पण त्याचबरोबरीने झोपत असताना जर का पादाभ्यंग, म्हणजे आता पादाभ्यंगाबद्दल मी पहिले पण बरंच सांगितलेलं आहे, माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा मी पादाभ्यंगाचा व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये सगळं समजवलेलं आहे की ते कशा आपल्या शरीरावरती मनावरती काम करत असतं. तर साधं हे जे औषधी तूप आहे पादाभ्यंग घृत आणि काशाची वाटी, हे जर का वापर आपण व्यवस्थित केला, म्हणजे रात्री झोपताना गप्पा मारत असताना किंवा तुम्हाला वेळ असला टी व्ही वगैरे बघत असला अशा वेळेला जर का पायाला हे औषधी तूप लावलं, काशाच्या वाटेने 10-10 मिनटं तुम्ही मसाज केला तर त्याचाही आपल्याला खूप चांगला उपयोग होताना दिसतो. म्हणजे शारीरिक आणि मानसिक या दोन्हीही गोष्टी ज्या आहेत याचा आपल्याला फायदा आपल्याला या दोन्ही स्तरावरती होताना दिसतो. जर रात्री झोपताना 2-2 थेंब नाकामध्ये जर का तूप तुम्ही सोडलं बिनसस्यांसारखं, तर तरीही आपल्याला मेंदूला सुद्धा ते पोषक आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे आयुर्वेदात सांगितलेलं आहे की नाक जे आहे हे आपल्या डोक्याचं द्वार आहे, म्हणजे आपला जो ब्रेन आहे त्याचं, तर त्याच्यामध्ये आपण जर का 2-2 थेंब तूप घातलं रात्री झोपताना, दिवसाही जमलं जरी टाकलं तर त्याचाही आपल्याला खूप फायदा होताना दिसतो. तसंच आता रिलॅक्स सिरपसारखं सिरप आहे तर तेही 2-2 चमचे. खरं आता आपण विचार केला तर लहान मूल काय किंवा मोठं काय, बघा घरातलं चिंता आहे ती प्रत्येकालाच दिसते. म्हणजे माझ्या ओळखीतले केवढी लोक आहेत की ज्यांच्या 3-4 वर्षाची मुलं आहेत की ज्यांना कोविड समजत नाही, त्यांना आजार पण समजत नाही, त्यांना ICU समजत नाही, पण सर्दी खोकला झाला तर लगेच रडून म्हणले की आता मला कोरोना झाला असेल का, मला आता हॉस्पिटलमध्ये जावं लागेल का. तर अशा प्रकारे सुद्धा जर रिलॅक्स सिरपसारखी गोष्ट आहे तर त्याला वयाची काही चिंता नाही, कोणीही ती
सिरप जे आहे ते रात्री झोपताना जर का घेतलं तर मन शांत राहून व्यवस्थित झोप वगैरे लागायला आपल्याला मदत मिळू शकते. तर अशा प्रकारे हे आपण म्हणतो ना की पूर्ण फॅमिलीमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी जर का आपण मदतीकरता केल्या तर त्याचा आपल्याला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकतो. नक्कीच मॅडम. कार्यक्रमात एक फोन येतोय, आपण घेऊया. सुरेखा आहेत गोव्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सुरेखा, काय समस्या आहे? मला वाटतं कट झालाय फोन. मानसिक स्वास्थ्याबद्दल आपण बोलतोय आणि या सगळ्या संदर्भामध्ये ज्या वेळेला ही रसायनं काम करतात, जसं आता रसायनपेक्षा आता श्री गुरु बालाजी तांबे यांची पुस्तकं असतील किंवा या ज्या सीडीज आहेत, या सगळ्यांचा जर चांगला परिणाम आपल्या मनावरती करून घ्यायचा असेल तर हे नेमकं ह्याचं जे पालन आहे ते कशा पद्धतीनं करायला पाहिजे? फारच चांगला प्रश्न आहे. कसं आहे की आपल्याला पहिले आयुष्यात समजून घेण्याची गरज आहे. म्हणून श्री गुरु बालाजी तांब्यांनी आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना दिसतंच आहे औषधं वगैरे सगळे गरजेचे आहे, त्याच्यावरती सुद्धा त्यांनी काम केलंच आहे. आपण मागेही सांगितलेलं आहे की सॅन अमृतसारखा हर्बल ब्रू आहे म्हणजे चहा आहे, तो रेग्युलरली घेतला तर त्याचा फायदा होतोच. फॉर्म्युला K2 सारखं काढा आहे तो घेतला त्याचा फायदा होतोच. पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी संपूर्ण मानवजातीचा विचार याच्यामध्ये केला. तर लाईफ इन बॅलन्स अशी मूवमेंट त्यांनी एक खूप महत्त्वाची सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये माझंच आयुष्य नव्हे तर आपण जेव्हा हे संपूर्ण जग आहे त्याला एक कुटुंब म्हणून आपण विचार केला. सगळं मेजर का आपण म्हणूया की सगळं मानवजाती जी आहे, सगळं निसर्ग जे आहे ते एकत्रित व्यवस्थित चालावं या सगळ्या दृष्टीने त्याच्यामध्ये त्यांनी विचार केला. ते ही मूवमेंट त्यांनी सुरू केलेली आहे जिथे लोक सबस्क्राईब करून जॉईन करू शकतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये विचार करून आपल्याला पालन केलं तर जसं माझं आयुष्य सुधरेल तसं समोरच्याचंही आयुष्य बरोबरीने सुधरेल. कारण एकट्याचा विचार इथे केला जात नाही. तर त्यामुळे ही लाईफ इन बॅलन्स मूवमेंट जी आहे ह्याचा विचार आपण अजून डिटेलमध्ये सगळं जे आहे ते पुढे बघूच या. नक्कीच. आता जसं मॅडम म्हणाल्या की लाईफ इन बॅलन्स, आता ह्या लाईफ इन बॅलन्सची वेबसाईट आहे www.lifeinbalance.in. या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता, भेट देऊ शकता आणि तिथे या ज्या काही गोष्टी श्री गुरुजींनी सांगितलेल्या आहेत या गुरुजींचं या सगळ्या गोष्टींचं पालन जे आहे ते आपल्या आयुष्यामध्ये करून आत्ता ज्या काही एका वेगळ्या सिच्युएशनमध्ये आहोत त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीची मदत होऊ शकते. आणि त्या संदर्भात मार्गदर्शन हवं असेल किंवा मॅडमना थेट तुम्हाला भेटायचं असेल तर आत्ता TV स्क्रीनवरती नंबर आहेतच, त्याच्यावरती तुम्ही संपर्क निश्चितपणे करू शकता. कार्यक्रमात वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लॉकडाऊन आणि मानसिक स्वास्थ्य यावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर मालविका तांबे आपल्याला मार्गदर्शन करतात. मॅडम, कार्यक्रमामध्ये एक फोन येतोय. सुरेखा आहेत गोव्यावरून, ज्यांचा मागाशी हा फोन कट झाला होता. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सुरेखा, काय समस्या आहे? सुरेखा, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हॅलो. हा, बोला बोला, प्रश्न विचारा, बोला. नमस्कार दोघांनी. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. हा डॉक्टर, माझा नातू हॅलो बोलू का? बोला. माझा नातू 2.5 वर्षाचा आहे. बरं. 2.5 वर्षाचा माझा नातू आहे आणि त्याला आता 2-3 महिने झाले. आता काही त्याला कळत नाही. आई बापाला ओळखत नाही, काही नाही. सांगितलं तर विचारलं तर काहीच बोलत नाही, गप्प असतो. पण फिजिकल मुवमेंट्स वगैरे सगळं व्यवस्थित आहे म्हणजे आता 2.5 वर्षाचं म्हणजे पळणं, उचलणं वस्तू किंवा धावणं वगैरे सगळं नाही. ते जरा लेट झालं पण बाकी हुशार होता. हो. आता 2-3 महिने एकदम टेन्शन झाले डॉक्टर. जरा उपकार करा डॉक्टर. 3 महिन्यांपासून त्यांना हा त्रास होतोय असं त्या म्हणतायत. ऍक्च्युली त्या टीव्हीचा आवाज ऐकत बोलत असल्यामुळे कळत नाही. करेक्ट. नाही बघा, कसं आहे की आता आपण बघतो आहोत की 2.5 वर्षाचा वगैरे त्या म्हणतात आहे आणि 2-3 महिन्यापासून त्याला एकदम आई बाबा ओळखून येण्यासारखे झालेत. आणि जेवढं मला कळलं त्यांच्या बोलण्यावरून की इवन बाकीचे माइलस्टोन्स जे आहे की बाबा धावणं, पळणं, चालणं किंवा वस्तू घेणं वगैरे हातामध्ये, हे सगळे जे साधे छोटे छोटे न्यूरोलॉजिकल जे चेंजेस बाळामध्ये होत असतात जन्म झाल्यापासून, ज्याला आपण माइलस्टोन्स म्हणतो, तेही कदाचित खूप व्यवस्थित नाही आहेत असं त्यांच्या बोलण्यावरून मला जाणवलं किंवा त्याच्यामध्ये कदाचित प्रॉब्लेम होताच. तर कसं आहे की आता याच्यामध्ये हा मेंदू आणि ज्याला चेतासंस्था आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं त्याच्यातला हा विकार खरं आहे. तर ह्याच्याकरता वेळ बिलकुल पण नाही घालवायला पाहिजे. मला माहिती आहे की आत्ता
म्हणजे पॅन्डेमिकची सिच्युएशन आहे, आपण बाहेर पडू शकत नाही, पण कुठलाही आजार आहे की जो हायर धातू लेवलवरती असेल, म्हणजे जसं आयुर्वेदात सांगितलेलं आहे मज्जा धातू, शुक्र धातू वगैरे, तर याच्यातले आजार जे आहे ते कधीही आपण वेळ घालवता कामा नये. सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आत्तासुद्धा व्यवस्थित सगळी काळजी घेऊन चेकअप केलं जात आहे. तर तुम्ही फोनवरती कन्सल्टेशन करण्यापेक्षा मला तरी असं वाटतं की तुम्ही प्रत्यक्ष येऊन कार्यालयाला भेटलात तरी अत्यंत उत्तम. लोकली सुद्धा तुम्ही पीडियाट्रिशियनकडे आणि न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन लगेचच भेटलं पाहिजे, कारण की ही गोष्ट कुठूनही आपल्याला दुर्लक्ष करता येण्यासारखी नाही आहे ताई. याच्यामध्ये एक एक मिनटं आपण म्हणतो ना तो मोलाचा असतो. हे कुठलंही डिजनरेशन आहे, कुठलीही चूक जर का होत असली शरीरामध्ये तर ती आपल्याला थांबवणं आणि त्याला परतवणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही वेळ बिलकुल घालवू नका आणि लगेचच त्वरित त्याच्याकरता काहीतरी इलाज जो आहे तो सुरू करायला पाहिजे. नक्कीच. मला मग थोडासा वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे. म्युझिक बद्दल तुम्ही मगाशी माहिती दिली, जी सीडीज आहेत आपल्याकडे किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, पण इन जनरल ना समाजामध्ये एक आपण असं पाहतो की उतार वयात करण्याच्या ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे निवृत्त झालं की मग नंतर मस्तपैकी म्युझिक ऐकत, संगीत ऐकत घरात निवांत बसावं, अशा पद्धतीची काहीतरी एक मानसिकता आपल्याला समाजामध्ये दिसते. तर ही कितपत योग्य आहे? आणि जर हे सगळं ऐकायचं असेल तर त्याला काही वयाचं बंधन असतं का, किंवा ते कोणी ऐकावं किंवा काय, याची काही त्याला बंधनं असतात का? नाही बघा, कसं आहे की आपल्याला जसं मी मगाशी म्हटलं की संगीत ऐकणं आहे, स्पेशली हिलिंग म्युझिक ऐकणं किंवा रेग्युलरली मेडिटेशन करणं, तर या गोष्टी आहेत त्या आपल्या मानसिक आणि स्वास्थ्याकरता, आत्मिक स्वास्थ्याकरता तर गरजेचं असतात. पण आपलं ब्रेन जे आहे त्याचं रोज रात्री रिऑर्गनायझेशन होत असतं. म्हणजे आपण म्हणतो ना, जसं दिवसभर काम करतो आणि जी झोपले तर कशा माझ्या मसल्स रिलॅक्स होतात वगैरे, दिवसभराचं काम झालं आता शांतपणे राहू, तशी झोप जी आहे त्याच्यामध्ये आपल्या ब्रेनचं सगळं रिपेअर वर्क होत असतं. आता या रिपेअर वर्कला मदत करायला पाहिजे ना आपल्याला. तर संगीत जे आहे किंवा आपलं मेडिटेशन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला फायदा मिळत असतो त्या सगळ्या रिपेअर वर्कमध्ये. आता हे ब्रेन आहे किंवा आपली विचार करण्याची शक्ती आहे, याला सगळ्यात जास्ती मदत कधी हवी असते? आयुष्यभर हवी असते ना. त्याला काही आयुष्याचं काही आपण म्हणू शकू की काही वेळ काळ दिलेली आहे? उलट आपण तर गर्भात मूल असताना सुद्धा त्याला मदत म्हणून गर्भसंस्कार संगीत ऐकायला सांगतो. म्हणजे पहिल्या दिवशी गर्भात आलं की गर्भसंस्कार संगीत ऐकायला सुरू कर आणि बाहेर आलं की वेगवेगळ्या प्रकारची संगीत आपण अजून दिलेलीच आहेत. त्यामुळे उलट संगीत ऐकण्याला वयोमर्यादा काहीच नाही, आणि स्पेशली अशा प्रकारचं संगीत. त्यामुळे घरामध्ये खरंच रेग्युलर बेसिसवरती अशा प्रकारचं संगीत लावलंच गेलं पाहिजे. म्हणजे मला तरी आठवतं की आमच्या लहानपणी देवाच्या भजनांनी सुरुवात व्हायची. बरोबर. आता भजन सुद्धा म्हणजे काय आहे की बॉलिवूडच्या गाण्याच्या म्युझिकवरती तुम्ही कुठले तरी शब्द देवाचे घालून ऐकणं, त्याला भजन नाही म्हटलं जात. भजन म्हणजे जिथे देवाच्या शक्तीचा विचार जो आपण करतो, देव म्हणा, निसर्ग म्हणा, काही जी शक्ती आहे त्याचा विचार आपण जेव्हा करत असतो त्या हिशोबाचं संगीत त्याच्यामध्ये लागतं, आणि म्हणून त्याला हिलिंग म्युझिक असा आपण शब्द वापरलेला आहे. श्री गुरु बालाजी तांब्यांनी याच्यावरती संशोधन सुद्धा केलेलं आहे की हिलिंग म्युझिक कसं कशासाठी काम करतं. आता जेव्हा आपण गणपती देवता म्हणतो तर गणपतीचं जेव्हा आपण अथर्व शीर्ष म्हणतो किंवा गणेश स्तुती आपण म्हणतो, तर त्यावेळेस जे संगीताचा वापर केला जातो, जे शब्द वापरले जातात, त्याचा आपल्या ब्रेनच्या ज्या मेन मेमरीशी आणि सगळ्या कॉग्निशनशी संबंधित जे सेंटर्स आहेत त्याच्यावरती काम होतं. हे सुद्धा त्यांनी रिसर्चमधनं प्रूव्ह केलं. त्यामुळे संगीत आहे ते वेगवेगळ्या ब्रेनच्या सेंटर्सवरती काम करत असतं. त्यामुळे वय मर्यादा काही नाही, आणि उतार वयात वेळ असेल तेव्हा ऐकण्यापेक्षा चांगलं आपलं स्वास्थ्य राहील याच्याकरता प्रत्येकाने स्वास्थ्य संगीत ऐकलेलं चांगलंच. नक्कीच. सागर आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सागर, काय समस्या आहे? बोला. हॅलो. बोला. हातापायांची आग होती, त्याच्यावर उपाय काय आहे? काय होतं? हातापायांची आग होते. हातापायाची आग होते. ओके. वय काय आपलं? माझं आता 50 रनिंग चालू आहे. 50 वय आहे. रनिंग आहे. अच्छा, हातापायाची आग सोडून सर दुसरा काही त्रास होतो? म्हणजे झोप मला शुगर आहे. शुगर आहे. ओके ओके. किती वर्ष झाले शुगर आहे? शुगर मला जवळजवळ 7-8 वर्ष झाली. अच्छा, बरं बरं. काय सांगतात? बरं. आता बघा कसं आहे की शुगर म्हणजे डायबिटीस सारखा आजार असला की ऑटोमॅटिकली शरीरामध्ये सगळ्या नसांवरती त्रास आहे तो यायलाच लागतो. कारण की आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की हा साखरेचा आजार नव्हे, हा पचनाचा आजार आहे जो वेगवेगळ्या धातू लेवल्सवरती आपल्याला त्रास देत असतो. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं खूप आवश्यक आहे सर. 42व्या वर्षी जर का तुम्हाला शुगर आली असली तर ऑलरेडी हातातनं 20 वर्ष त्रासाचे ऑलरेडी वाढलेले आहेत ना. तर त्यामुळे तुम्ही काळजी स्वतःची खूप घ्यायला पाहिजे. आयुर्वेदिक त्याच्याकरता औषधं असतात की जे डायग्नोज
डायग्नोसिस आयुर्वेदिक पद्धतीने करून त्याच्यावरती व्यवस्थित औषधोपचार करतात, म्हणजे धातूमध्ये दोष जो आहे तो शिरत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मगाशी सांगितलं होतं तसं पादाभ्यंग घृतासारखं घृत वापरून रोज रात्री झोपताना न चुकता तुम्ही पादाभ्यंग करणं हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याबरोबरीने संतुलनच्या पित्तशांती वगैरे सारख्या गोळ्या घेणं, वेळेत झोपणं, थोडं प्राणायाम आणि योगासनं करणं, या सगळ्याचा तुम्हाला फायदा नक्की मिळेल. आणि पायांना प्रोटेक्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादी कम्फर्टेबल चप्पल घालणं किंवा कॉटनचे सॉक्स पायामध्ये ठेवणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर मला वाटतं या प्रकारची सगळी काळजी जर का तुम्ही घेतलीत तर तुमची ही जी पायाची आग होती आहे ती सुद्धा कमी व्हायला मदत मिळेल. आणि बाकीही आपल्याला जी काही मदत आयुर्वेदा थ्रू तुम्हाला करता येऊ शकते तेही आपण करण्याचा प्रयत्न नक्की करूया. निश्चितपणानं खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन लॉकडाऊन आणि मानसिक स्वास्थ्य याच्या संदर्भात आपण आज मॅडमकडून घेतलेलं आहे. मला असं वाटतं की पुढचा एखादा कार्यक्रम सुद्धा आपल्याला याच्यावरती करायला हरकत नाही, कारण खूप सारं बोलण्यासारखं आहे आणि हे आत्ताच्या सिच्युएशनला खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या अगदी छोट्या छोट्या आहेत पण आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही निश्चितपणानं मार्गदर्शन हे पुढच्याही कार्यक्रमामध्ये ऐकू शकाल. तुम्हाला जर मॅडमचं मार्गदर्शन हवं असेल किंवा उपचार घ्यायचे असतील तर निश्चितच स्क्रीनवरती जे नंबर आहेत त्याच्यावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. मलाही आनंद आहे. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.